नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण एक वेगळीच रेसिपी बनवतो आहे आणि त्यामध्ये बनवतो आहे अंडा वडा. खायला एकदम चविष्ट अशी. चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. साधारण 1 वाटी मी इथं बेसन पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता. अर्धा चमचा जिरेपूड, धनेपूड, अर्धा चमचा गरम मसाला, थोडीशी हळद, थोडासा सोडा, मीठ आणि लाल तिखट घेतलेलं आहे. हे सर्व आपण याच्यामध्ये म्हणजेच पिठामध्ये घालून घेऊया. आणि आता हे सर्व मसाले आपण याच्यामध्ये मिक्स करून घेतो आहे आणि त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी घालून एकदम मध्यम आकाराचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे गुठळ्या वगैरे होणार नाही, त्याची दक्षता घ्यायची. आणि आपण इथं बघू शकता कशा प्रकारे बॅटर बनवलेलं आहे. जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही. आता याच्यामध्ये मी इथं 3 अंडी उकडून घेतलेली आहेत आणि याला एका अंड्यामध्ये 4 भाग होतील अशा प्रकारे याला कट करून घ्यायचं आहे. आणि ते म्हणजेच आपण जे बनवलेलं बॅटर आहे त्याच्यामध्ये घालून घ्यायचं. खूपच छान रेसिपी आहे आणि खायला एकदम चविष्ट होते. तर मी इथं पिठामध्ये एक याचा स्लाईस घालून घेते अंड्याचा. आणि त्याच्यानंतर मी इथं गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे. अशा प्रकारच्या चमच्यानं घातलं की पटकन तेलामध्ये सोडले जातात. तर इथं बघू शकता तेल आपलं गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी हे अंडा वडा सोडून घेते आहे. जर रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका. आणि इथं चमच्या साहाय्याने मी अशा प्रकारे हलवून वगैरे याला अगदी लालसर रंगावर क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतलेलं आहे. आणि बाकीचे सुद्धा वडे आपल्याला असेच तळून घ्यायचे आहेत. इथं बघू शकते आपले वडे तयार आहेत. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब